कधी कधी असं वाटतं ना आपल्याला की तोंडाची शी चव गेली आहे, त्यावेळेस आपल्याला असं चमचमीत, झणझणीत आणि तिखट मसालेदार भाजी खावीशी वाटते. म्हणून मी आज वांग्याची मसालेदार अशी भाजी बनवली आहे. मी ती करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला आपण सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण चमचमीत आणि स्वादिष्ट अशी वांग्याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 वांगी आणि ती नंतर मी काचऱ्या करून घेणार आहे. 2 टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्यामुळे भाजीला वेगळी छान चव येते. तुम्हाला पाहिजे तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालते. हे झाले आपले मेन इन्ग्रेडियंट्स. यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठा आकाराचा कांदा, जो मी अशा प्रकारे बारीक चिरून घेतला आहे. लसूण आणि सुकं खोबरं, या तिन्हीचं मिळून आपण वाटण बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे हे वाटण तयार होईल. नंतर आपल्याला लागणार आहे काळा मसाला किंवा गोडा मसाला. यामध्ये तिखट मी घातलेला आहे. चवीपुरतं मीठ, हळद, हिंग आणि फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला तेल. सजावटीसाठी कोथिंबीर. तर चला मग आपण सुरुवात करूया. तेल आता तापत ठेवूया. तेल तापलं आहे, त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा जिरं घालूया. जिरं तडतडलं त्यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण घालू. लसूण थोडा लालसर होऊ द्या. त्यामध्ये आपण आता थोडा बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा लवकर लाल व्हावा त्यासाठी थोडं मीठ घाला, जेणेकरून कांदा लवकर लाल होतो. कांदा लाल व्हायला सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो घालूया. तुम्ही टोमॅटो बारीक चिरून घ्या आणखी, किंवा चॉपर मध्ये चॉप करून घेऊ शकता, किंवा मिक्सर मध्ये बारीक प्युरी सुद्धा बनवू शकता, जेणेकरून हे शिजायला लवकर शिजायला मदत होईल.
झाकण ठेवून याला आपण मंद आचेवर सॉफ्ट होऊ देऊया. बघूया टोमॅटो शिजलेत का? येस, मस्त तयार झालेत, एकदम सॉफ्ट शिजलेत. फोडणीमध्ये मिरच्या टाकायच्या राहिल्या होत्या, मी त्या आता टाकत आहे. परत थोड्या वेळाला परतून घेऊया. यामध्ये टाकूया आता चिमूटभर हिंग, हळद 1/4 टीस्पून, आणि हे जे वाटण बनवून ठेवलं होतं आपण ते वाटण करूया. या वाटणामुळे भाजीला खूप छान चव येते. अशा प्रकारचे वाटण बनवून तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवू शकता. जसे भरलेली वांगी मध्ये पण तुम्ही हेच वाटण टाकू शकता. आलू वांग्याची भाजी, मटर पनीरची भाजी किंवा अंडा ग्रेव्ही सुद्धा याच वाटणाने बनवू शकता. खूप छान होते भाजी या वाटणामुळे. तुम्ही एकदा बनवून ठेवलं 4-5 दिवस फ्रीज मध्ये टिकतो. आता आपण यामध्ये घालूया गरम मसाला. मी हा घरचा बनवलेला आहे. यामध्ये तिखट सुद्धा टाकलेला आहे. चवीनुसार तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता. छान सुगंध सुटलाय. आहा, असं तेल सुटेपर्यंत याला आपल्याला भाजून घ्यायचंय. तेल सुटलं म्हणजेच आपला मसाला तयार झाला. मी अशा काचऱ्या करून ठेवल्या होत्या. मला या काचऱ्यांना असे देठ ठेवलेले आवडतात. तुम्हाला आवडतात की नाही ते नक्की कळवा. अशा लांब लांब काचऱ्या ठेवा किंवा छोटे तुकडे केले तरी चालतात. मला अशा लांब काचऱ्या केलेले वांगी खूप आवडतात. आता या वांग्यांना आपण थोडा वेळ तेलामध्ये परतून घेऊया. याला सगळीकडून मसाला कोट झाला पाहिजे. पण मगाशी थोडंसंच मीठ टाकलं होतं. आता उरलेलं मीठ टाकूया.
ही भाजी एकदम चमचमीत छान लागते. तुम्हाला पाहिजे तर असं घट्ट ठेवू शकता किंवा तुम्ही यामध्ये थोडस पाणी घालून रस्सा बनवायचा आहे. थोडा आपण याला असं झाकून शिजवूया. पाच मिनिट झाले आहेत. मंद आचेवर शिजून बघूया आपण. आहा हा, काय दणदणीत वाफ आली याला. आणि बघा किती छान दिसत आहे. पाहून तोंडाला पाणी सुटतंय, हो की नाही? तुमच्या सुटलं की नाही? आता यामध्ये आपण थोडस पाणी घालूया आणि रस्सा बनवूया. अशीच तुम्ही भरलेली वांगी सुद्धा बनवू शकता. वाटतं आणखी थोडं पाणी लागेल. मी या ग्लासाने 1 ग्लास पाणी टाकलंय. परत आपण याला मंद आचेवर शिजू देऊया. जास्त वेळ नाही लागत याला शिजायला. 5 मिनिट झालेले आहेत. चला आता बघूया. आहा हा, काय मस्त भाजी तयार झाली. हलक्या हाताने त्याला फिरवून घ्या. काचऱ्या मोडल्या नाही पाहिजे. भाजी बघा तयार झाली आहे. कशी वाटली मग तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असल्यास प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण याला आता सर्व करूया. गॅस बंद करू. तोपर्यंत सर्विंगची तयारी करते. छान सुगंध पसरलाय. ही भाजी तुम्ही चपाती सोबत, पुरी सोबत, नान सोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता. जर माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता ते, आणि प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू. गरमागरम चपाती सोबत सर्व करा. थँक्यू.